नमस्कार। आता अश्विन हा अर्जुनला खूप काही बोलतो, त्याला लोभी बोलतो, हावरट बोलतो, प्रॉपर्टीसाठी तू हापापलेला आहेस असं बोलतो, खूप काही बोलतो। हे सगळं त्याला प्रियानेच त्याच्या मनात भरवलेलं असतं। आता अजून अश्विन खालच्या पातळीवर जातो आणि म्हणतो, तुझ्यासारखं आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून इथे आलेलो नाही आहे, आम्ही रितसर लग्न करून आलो आहोत, आम्ही रितसर नवरा बायको आहोत, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे नवरा बायको नाही आहोत। ते ऐकून आता अर्जुनला अजून वाईट वाटतं। अर्जुन अश्विनवर हात उचलतो, जोरात ओरडतो अश्विन आणि थांबतो। तो आपल्या भावावर हात उचलत नाही, भावाला एक बोटसुद्धा लावत नाही। आता मूर्ख अश्विन अर्जुनच्या पुढे जातो आणि म्हणतो, मार ना मार प्रिया, लगेच मारा ना, मार ना, मारा आम्हाला, का थांबलास तू, मार तुझ्या धाकट्या भावाला, अर्जुन मार, अशी बोलते। आता ती अश्विनला मारण्यासाठी अर्जुनला प्रवृत्त करत असते, पण अर्जुन आपला शांत असतो। अर्जुनला खूप वाईट वाटत असतं की माझाच लहान भाऊ मला असं बोलतोय। आता सायलीला खूप राग येतो। सायली म्हणते, प्रिया प्रिया बा झालं, भावाभावांच्यात भांडणं लावणं बंद कर आता। सायली असं म्हणताच प्रतिमा, कल्पना, प्रताप सर्वच जण प्रियाला शांत करतात। काय चाललंय हे, अगं तू भांडणं मिटवायच्या ऐवजी भांडणं अजून वाढवतेस कसली, शांत नाही का बसतायत? तेव्हा लगेच सायली म्हणते, ही कशी शांत बसेल, हिला तर भांडणं बघायला आवडतात, हिनेच तर भावाभावांच्यात भांडणं लावली आहे आणि आता ती मजा घेते। तेव्हा प्रताप म्हणतो, तन्वी लाज नाही वाटत असं वागताना? आत्ताच्या आत्ता सायली रविराजला फोन करून सांग सगळं। तेव्हा सायली म्हणते, सांगायचं नाही बाबा, आपण हिला घेऊन तिकडेच जाऊया। तेव्हा प्रताप म्हणतो, चल। तेव्हा पूर्णाजी म्हणते, राहू दे, सोड प्रताप। प्रताप म्हणतो, नाही आई, आता या तन्वीचं अति होतंय। अगं ती कशी वागते आहे, तू दुर्लक्ष का करतेस? ती प्रत्येक वेळी चुकते आणि तू तिच्या चुकांवर पांघरून घालतेस। अगं सायलीने एक चूक केली तर तुम्ही तिला किती बोलता, पण ही तर नुसती घरामध्ये आल्यापासून रोज भांडणं लावते, रोज हिच्यामुळे घरातलं वातावरण बिघडत चाललं आहे, तरी तुम्ही तिला काही बोलत नाही। तुम्ही दोघीही तिची बाजू घेता। कल्पना आणि आई, मला तुमच्या दोघींचं हे वागणं पटत नाही। आत्ताच्या आत्ता मला रविराजच्या घरी गेलंच पाहिजे आणि या तन्वीचे सगळं काही कारनामे सांगितले पाहिजे। तेव्हा लगेच अश्विन म्हणतो, नको डॅडा, नका जाऊ। त्या प्रताप म्हणतो, नाही। आता प्रताप, सायली, अर्जुन सर्वच जण हे किल्लेदारांच्या घरी येतात आणि घरी येऊन रविराज आणि प्रतिमाला प्रियाचे सगळे कारनामे सांगतात। आता रविराज आणि प्रतिमाला खूपच राग येतो। दोघंही म्हणतात, काय तिने असं केलं, भावाभावांच्यात भांडणं लावली, अहो ती असं कसं वागू शकते? सायली म्हणते, तेच ना प्रतिमा आत्या, अहो ती घरात आल्यापासून ना घराचं वातावरणच बिघडलं आहे, रोज रोज भांडणं होतात घरात, एक दिवस असा चांगला जात नाही की घरात भांडणं होत नाही। आता रविराजला खूप राग येतो। रविराज म्हणतो, बघितलंस प्रतिमा, म्हणूनच मी सांगत होतो की तिचं त्या घरात लग्न होता कामा नये, पण तू मला न सांगता लग्न लावलंस, का तू अशी वागलीस? असे हे वाद झालेच नसते, म्हणून दुसरीकडे लग्न लावलं असतं तर ती नीट राहिली असती, त्या घरात लग्न लावलं म्हणून ती अशी वागते, का तू असं केलंस, मला का नाही सांगितलंस? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, अहो तिनेच मला सांगितलं तुम्हाला सांगू नका, म्हणून मी सांगितलं नाही, मला वाटलं ती लग्न झाल्यावर नीट वागेल, पण नाही, शेवटी ती तशीच वागते। रविराज म्हणतो, ठीक आहे, मी तिला फोन करून इकडे बोलावून घेतो आणि काय ते सगळं तिला समजावून सांगतो। तेव्हा प्रताप म्हणतो, रविराज तिला चांगलंच समजा, इथून पुढे माझ्या घरात भांडणं झालेली मला चालणार नाही। तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे। सायली म्हणते, रविराज काका ती ना अश्विन भाऊजींचे कान भरते आणि मग अश्विन भाऊजी यांच्याशी भांडत बसतात, यांना नको नको ते बोलतात, हे लालसी आहेत का, हे लोभी आहेत का, तुम्ही सांगा। यांनी कोणताही कधीच प्रॉपर्टीचा हाव केला नाही, प्रॉपर्टीचा पैशाचा लोभ केला नाही, उलट ते नेहमीच अश्विनला मदत करण्यासाठी तत्पर असतात आणि अश्विन भाऊजी आता नको नको ते ह्यांना बोलतात, ह्यांना वाईट वाटतं, मग हे रडतात, मग मलाच नाही ते सहन होत, मग मी काय करावं सांगा ना, घरचं वातावरण नुसतं गढूळ होत चाललं आहे। प्रतिमा म्हणते, काळजी करू नकोस सायली, हे आता तिला चांगलंच सुनावते। तेव्हा आता प्रताप, सायली आणि अर्जुन निघून जातात आणि रविराज प्रियाला फोन करून ताबडतोब भेटायला बोलवतो। आता रविराज प्रियाची चांगलीच कान उघडणी करणार आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।